पुण्यातील नसरापूर येथे 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणातील शवविच्छेदन अहवालातून आरोपीची क्रूरता समोर आली असून समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ससून रुग्णालयात करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार आरोपीने मुलीचा आवाज येऊ नये म्हणून तिच्या तोंडात पायमोजा कोंबल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तसेच तिच्या छातीवर गंभीर जखमा आढळून आल्या आहेत. अधिक तपासणीसाठी काही अवयव न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे. ही अमानुष घटना 1 मे रोजी घडली असून 65 वर्षीय आरोपीने चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे यांच्या पत्नी आणि मुलानेही तीव्र संताप व्यक्त केला आहे. अशा नराधमाला फाशीची शिक्षा देखील कमी आहे, त्याला ठेचून मारा, जिवंत जाळून टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. गेल्या 10 वर्षांपासून आमचा त्याच्याशी कोणताही संबंध नसल्याचे सांगत त्यांनी या कृत्याबद्दल तीव्र घृणा व्यक्त केली. या घटनेमुळे समाजातून आरोपीस कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.